आपल्याला प्रत्येकाला लाईफमध्ये बेस्ट अचिव्हमेंट करायची असते, पण त्यासाठी प्रोडक्टिव्हिटीची जोड लागते. आपण समजा 1 तासाचा अभ्यास 3 तासामध्ये करणार असू, 1 दिवसामध्ये आटोपणारं काम आपण 4 दिवस लावणार असू, तर आपल्या लाईफमध्ये प्रोडक्टिव्हिटी कशी राहणार? आम्ही रिलेट करत असू की दररोज आपण अभ्यास करायला घ्यायचो, तेव्हा 1-1, 2-2, 3-3 तास लावून द्यायचो. ते फक्त 1 तासाचं काम असायचं. आपण स्किल शिकताना, अभ्यास करताना, प्रोजेक्ट करताना अनेकांनी असे प्रॉब्लेम फेस केले आहेत. तुम्ही पण आणि मी पण. पण तुम्हाला अगदी डेंजरसली प्रोडक्टिव्ह व्हायचं असेल आणि तुमच्या कामात उत्कृष्टता साध्य करायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. फर्स्ट आहे डिजिटल हॅबिट. तुमच्या डिजिटल हॅबिट कशा आहात? जर तुम्ही सकाळी उठल्याच खेपे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, सोशल मीडिया चेक करत असाल, तर तुमच्या मनाला क्लॅरिटी, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कशी मिळेल? तुमचा डिजिटल हॅबिट्स तुमच्या बॅलन्समध्ये नसेल, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल? जर आपण 9 वाजेपर्यंत सकाळच्या मोबाईलच पाहिला नाही, तर विश्वास करा की आपल्या दिवसाची प्रोडक्टिव्हिटी तुम्ही आजपर्यंत विश्वास ठेवला नसेल इतक्या दुपटीने वाढलेली असेल. आणि सेकंड म्हणजे आपलं मॉर्निंग रुटीन. अनेक जण उठल्या उठल्या इंस्टाग्रामचे रील पाहायला लागतात. त्यांचा तो पॅटर्नच डेव्हलप झाला आहे. पण त्याऐवजी आपण सकाळी एक्सरसाइज केलं, कोमट पाणी पिलं, देवाच्या प्रार्थना केली, छानपैकी फिरायला गेलो, जर्नलिंग केलं, दिवसाची प्लॅनिंग बनवली, आपल्या मेंटल, फिजिकल फिटनेसला लक्ष दिलं, तर आपली प्रोडक्टिव्हिटी दुपटीने वाढायचे चान्सेस असतात. आणि थर्ड म्हणजे रायटिंग अँड जर्नलिंग. आपल्या दिवसभरामध्ये, आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं, आपल्याला कुठे इम्प्रूव्हमेंट करायला हवी, आपल्या जीवनाचं आपलं काय हे ध्येय आहे, त्याचं आपण मोजमाप कसं करतो, हे रायटिंग आणि जर्नलिंगमधून तुम्हाला कळतं. आणि फोर्थ म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला. एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत असतात, तेव्हा तुम्हाला फार कन्फ्युजन, चॅलेंजेसला सामोरे जावं लागतं. मग तुम्ही अशा वेळेत तुमच्या कोणीतरी एक्सपर्ट, हुशार, ज्ञानी मित्र आहेत, त्याला विचारा. त्याने तुम्हाला क्लॅरिटी कळेल, तुम्हाला प्रॉपर स्पष्टपणे त्या प्रश्नाचं उत्तरही मिळून जाईल. आणि 5 म्हणजे दररोज संध्याकाळी फिरायला जात जा. आपल्या आयुष्यातला, आपल्या दिवसातला प्रत्येक दिवस आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. सेल्फ टॉक, सेल्फ जर्नलिंग किंवा आपण आउटडोअर वॉकला गेलं पाहिजे. तिथं आपण स्वतःशी जेव्हा आत्मसंवाद वाढतो, तेव्हा प्रोडक्टिव्हिटी वाढण्याचे चान्सेस खूप वाढतात. हे तुमच्या डे टू डे जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, अभ्यास करताना, तुम्हाला तुमची एक्झाम क्रॅक करायची असेल किंवा काही ध्येय तुम्हाला साध्य करायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट, व्हॅल्युएबल असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर करून सांगा. अंटिल देन